तुमच्या ऑटो रिक्षावर तुमचा जीव आहे ना? हो, कशी काळजी घेता? खूप काळजी घेते. काही लागू देत नाही तिला. म्हणजे असं की ती आज माझं पोट भरते, कसं लागू देऊ ना. बरं मला एक सांगा, आपण खूपदा काय करतो, हा. आता मी जेव्हा माझ्या कष्टाने पहिली गाडी घेतली होती, मी तिला एक नाव ठेवलं होतं, माझं लाडाचं. तुमच्या ऑटो रिक्षाचं काही नाव आहे का? नाही ठेवलंय. नाही? अरे ठेवायला पाहिजे ना, चिमणी बिमणी काहीतरी. नाही ठेवलंय. तुमचं नाव काय? पूनम. पूनम. मग तुम्ही तसं काहीतरी पी वरनं ठेवायचं ना. परी तुमची. नाही ठेवलंय. काय तुम्ही पूनम मॅडम? तुम्ही सुचवा, मग मी आता लिहिते जाऊन. परी सुचवलं ना. परी. पूनम की परी असं मागे लिहा. तुमच्या ऑटोवरती मागे काही लिहिलंय का नाही? नावाचं नाव लिहिलंय. काय? पूनम. एवढंच? हा. बरं तुम्ही आमच्या गप्पांच्या नादात पदार्थाकडे दुर्लक्ष करू नका बरं का. आम्ही कांदा घातला, कढीपत्ता घातला, टोमॅटो. मिरची टाकूया. आता काय इकडे आणा. तिखटपणा. हिरवी मिरची. थोडासा. थोडीशी का? नाही मला भरपूर लागते. बापरे. आता काय? तिखट. लाल तिखट. हळद. बघा तिखट. हो बस. हळद. गरम मसाला. हो थोडासा. धणे पावडर. हो. मीठ. मीठ ना चवीनुसार टाका. आता काय? हे टाकायचं. घाला. आता हा ओला फणस जो आपण शिजवून घेतला होता, हो तो स्मॅश करून घ्यायचा. बर. सगळा नको खाली. नाही थोडा तो बस 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 बस. आता काय घालायचं? ओलं खोबरं. थोडं. किती मस्त रंग आलाय, किती छान दिसतंय. बस. वा वा वा. काय झालं? मस्त. वावाला. आता आपण याला वाफ येऊ देऊया. चला, ओल्या फणसाची जवळा घातलेली भाजी एक 5-10 मिनिटात तयार होईल. बरोबर? हो. फारच भारी. मला वाटतं आता ह्याला वाफ आली आहे छान. आली आहे. चेक करू. हो. अफलातून कमाल. ऊस भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. हो. फारच भारी. आता आपण ही काढून घेऊया. छान दिसतोय की हो रंग. वा, अप्रतिम. पूस भाजी म्हणजे ओला फणस आणि जवळा या दोन्हीचा वापर करून पूस भाजी पूनमजींनी आपल्यासाठी तयार केली. आणि फॅन्टॅस्टिक. फणस असल्यामुळे ती पौष्टिक पण आहे हो. आणि जवळा असल्यामुळे त्याला एक छान दर्प पण आहे आणि चव पण आहे. फारच छान. तुम्ही लिहून घ्या खवय्यांनो साहित्य आणि कृती. कोवळ्या फणसाची जवळा भाजी किंवा पूस भाजी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 1 तास. 3 ते 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: कोवळ्या फणसाचे तुकडे 1 मोठा बाउल, सुका जवळा 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, ओलं खोबरं 1 ते 2 चमचे, धणेपूड 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, बारीक चिरलेला लसूण 1 छोटी वाटी, हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार, कढीपत्ता 5 ते 6 तुकडे, लाल तिखट 1 चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 चमचा. कृती: प्रथम कढईत कोवळ्या फणसाचे तुकडे घ्या. त्यात तुकडे बुडतील इतकं पाणी घाला. वरून मीठ आणि हळद घालून झाकण लावून 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्या. शिजल्यावर फणसाचे तुकडे एका बाउलमध्ये काढून घ्या. दुसऱ्या कढईत सुका जवळा भाजून घ्या आणि एका बाउलमध्ये पाणी घालून त्यात काढून घ्या. आता कढईत तेल घाला. त्यात लसूण घालून परतून घ्या. त्यात कढीपत्ता घालून पुन्हा परतून घ्या. आता त्यात कांदा, टोमॅटो घालून पुन्हा परता. आता त्यात हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणेपूड, मीठ आणि भिजवलेला जवळा घालून मिश्रण चांगलं परतून घ्या. आता त्यात शिजवलेला फणस घाला आणि परतून घ्या. शेवटी वरून ओलं खोबरं घालून झाकण लावून 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्या. गरमागरम कोवळ्या फणसाची जवळा भाजी तयार. आज ज्या घराघरातल्या सुपर फूड विषयी आपण माहिती घेणार आहोत तो आहे फणस. फणस हा पोषण मूल्यांची खाण आहे. प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. फणसामध्ये प्रथिनांचं प्रमाण लक्षणीय असतं, ज्यामुळे ते शाकाहारी आणि व्हिगन लोकांसाठी एक उत्तम पर्याय ठरतं. उच्च तंतुमय म्हणजे फायबर या पदार्थामध्ये खूप असतात. सुपर फूड फायबरने समृद्ध आहे, जे पचनशक्ती वाढवण्यासाठी, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे फणस. उदाहरणार्थ व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, जीवनसत्वे आणि पोटॅशियम
मॅग्नेशियम सारखी सुद्धा महत्वाची खनिजे हा एक चांगला स्रोत आहे फणसामध्ये. आता जरा टेबलाच्या पुढे या, सरप्राईज द्यायचे तुम्हाला. या पुढे तुम्हाला आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी इथे येऊन कसं वाटलं? छान वाटलं सर, खूप छान वाटलं. हा प्रोग्राम मी नेहमी बघते आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला भेटायचं स्वप्न माझं पूर्ण झालं. खरंच आम्हाला पण फार छान वाटलं आणि तुमचा प्रवास फार प्रेरणादायी आहे. खवय्यांनो, आज आपण लक्षात घेतलं पाहिजे, जग पुढे जात आहे, पण एका स्त्रीने स्वतःच्या कष्टाने ऑटो रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याला कारण होती त्यांची परिस्थिती. लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली, नंतर ती मिळत नव्हती, पण मग करायचं काय? हातावर हात ठेवून तर बसायचं नाही, म्हणून चालवायला घेतला रिक्षा. आणि आज किती 6 वर्ष? हो, 6 वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय आणि स्वाभिमानाने करताय. तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला फार मनापासून शुभेच्छा. फार छान. आमच्या झी मराठीवरती सुद्धा एक प्रेरणादायी प्रवास सुरू झालेला आहे. एक मालिका आहे जिचं नाव आहे दीपज्योती. या मालिकेमधली जी ज्योती आहे ती पण अशीच एका कारणाने ऑटो रिक्षा चालवायला घेते आणि तिचा पुढचा प्रवास सुरू होतो. तर मी विनंती करतो अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणजे या मालिकेतली ज्योती, हिला की तिने मंचावरती यावं आणि आपल्याला भेटावं. प्लीज वेलकम. नमस्कार. या. नमस्कार. नमस्कार. कशी आहेस ज्योती तू? मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? आम्ही एकदम छान. या आहेत पूनम मॅडम, पूनम पांचाळ. वसई विरारमध्ये या ऑटो रिक्षा चालवतात आणि खूप कष्टातून त्यांनी हा व्यवसाय उभा केलाय. अगदी म्हणजे तुमचा प्रवास जो आहे मला असं खूप पॅरलल वाटला, म्हणून आज आम्ही तुला इथे आमंत्रित केलं. खरं तर मलाही खूप भारी वाटलं. भारी म्हणजे खूप इन्स्पिरेशनल आहेत तुमच्या गोष्टी, कारण की मी ऐकली तुमची सगळी स्टोरी आणि ज्या पद्धतीने तुम्ही ओव्हरकम करताय तुमच्या आयुष्यात, किती कष्टाने गोष्टी करताय ते बघून मला इन्स्पिरेशन आलं. कारण की माझा प्रवास तर आत्ता सुरू झालाय. जस्ट तुम्ही 6 वर्ष झाले चालवताय गाडी आणि मी आत्ता सुरू केलंय. तर तोच प्रवास कसा घडणार आहे माझं मला माहित नाही, पण तुमच्याकडनं मला खूप इन्स्पायर होत आहे आणि खूप छान वाटतंय असं बघून. आणि मी पण कष्ट करण्याची खूप इच्छा आहे माझ्यात आणि ते करणारच आहे मी. सो मला छान वाटलं फार. वा. आणि मला एक काय वाटतं की आता ही जी मालिका आहे दीपज्योती, याच्यामधली ज्योती ही काही हौसेनी ऑटो रिक्षा चालवायला शिकली नाही किंवा तिने चालवायला घेतलं नाही. तिचा जो भाऊ आहे त्या भावाच्या संदर्भातला एक अपघात झाला आणि तो नंतर मग नाही राहिला. मग त्यातनं कुटुंबाला सावरण्यासाठी पण कष्टाने, आणि पूर्वा म्हणून तू हे काम करत असताना तुला फार मनापासून शुभेच्छा. थँक्यू. तुझं येणारं आयुष्य एक कलाकार म्हणून छान अगदी उत्तुंग शिखरावरती पोहोचू दे. माझी अशी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी दीपज्योती ही मालिका पहा. सुरू झाली आहे ती मालिका. तर रात्री 8 वाजता, रोज रात्री 8 वाजता झी मराठीवर असणार आहे. तर तुम्ही मनापासून बघा आणि आम्हाला आशीर्वाद द्या असं मला तुम्हाला सांगायचं. वा. प्रेक्षकांना मला वाटतं हे सांगायची गरज नाही, कारण त्यांचं झी मराठीवरती आणि कष्ट करणाऱ्यांवरती खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की पाहाल याची आम्हाला खात्री आहे. तुम्हालाही महाराष्ट्र दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा. पण भागाची सांगता करण्यापूर्वी तुम्हाला दोघींना झी मराठीकडनं आम्ही सारे खवय्येकडनं एक छानशी भेटवस्तू. आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव, ती आठवण हे तुमच्या घरात ठेवा. लोक आले की त्यांना दाखवायचं आम्ही इथे घेऊन आलो. हो ना? आणि पूर्वा म्हणजे ज्योती हे तुझ्यासाठी. थँक्यू. हे प्रोजेक्ट खूप छान वर्षानुवर्ष चालू दे. थँक्यू. खूप यश मिळू दे. खवय्यांनो, प्रेक्षकांनो, एक तुम्हाला नम्र विनंती, दीपज्योती ही मालिका रोज रात्री 8 वाजता झी मराठीवरती आवर्जून बघा. एक प्रेरणादायी प्रवास. परिस्थिती आली तर घरातली मुलगी, घरातली गृहिणी, घरातली स्त्री कशी उभी राहू शकते आणि ती कष्टाने कुटुंबाचे दिवस पालटू शकते, याचं उत्तम उदाहरण दीपज्योती आणि पूनम पांचाळ सारख्या खूप साऱ्या महिला. तर सगळ्या महिलांना मनापासून नमस्कार, सलाम. तुम्हाला परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा. आजच्या भागात करतो टाटा. पाहत राहा आपला हक्काचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. बाय.